Hello friends, I am Mohan Chaudhary. So today we are going to learn statement of purpose. Let's begin. What is statement of purpose? A statement of purpose is an application made to a university to seek admission to a particular course. स्टेटमेंट ऑफ पर्पज म्हणजे एखाद्या नामांकित विद्यापीठामध्ये ॲडमिशन घेण्यापूर्वी आपण लेखी स्वरूपात आपल्याविषयी त्याचबरोबर आपल्या आवडीनिवडी आणि आपण स्पेसिफिक कोर्ससाठी ॲडमिशन का घेतो ह्या संदर्भात लिखित जो स्टेटमेंट त्या ठिकाणी सादर करतो यालाच स्टेटमेंट ऑफ पर्पज असं म्हटलं जातं. नेक्स्ट टॉपिक इज SOP पॉईंट्स टू रिमेंबर. आता गृहीत धरायचं आहे की 12वी पास झालेला आहात तुम्ही आणि SOP स्टेटमेंट ऑफ पर्पज लिहित असताना तुम्ही कोणत्या बाबी लक्षात घेतल्या पाहिजेत. इट इज अन एसे विच डिस्क्राईब यू ॲज अ पर्सन, युअर एम्स अँड ॲम्बिशन. स्टेटमेंट ऑफ पर्पज लिहित असताना एक प्रकारे हा एसे स्वरूपात लिहायचा आहे. ह्या ठिकाणी तुम्हाला स्वतः व्यक्त व्हायचं आहे. तुमचे ॲम्बिशन्स, तुमच्या महत्त्वाकांक्षा आणि तुमचं ध्येय ह्या बाबतीत तुम्हाला त्या ठिकाणी लिहायचं आहे. इट स्पीक्स अबाउट युअर जर्नी ऑफ लाईफ अँड द क्वालिटीज यू हॅव नर्चर इन द प्रोसेस. तुमच्या लाईफमध्ये तुम्ही कशा प्रकारे प्रवास केलेला आहे ह्या संदर्भात स्टेटमेंट ऑफ पर्पजमध्ये लिहायचं आहे. त्याचबरोबर तुमच्यामध्ये कोणत्या गुणवत्ता आहेत आणि ह्या गुणवत्ता तुम्ही कशा प्रकारे जोपासलेल्या आहेत. द स्कोर कार्ड ऑफ द ट्रान्स्क्रिप्ट गिव्स युअर ॲकॅडमिक अचिव्हमेंट. ॲकॅडमिकमध्ये असताना तुम्ही कोणकोणते अचिव्हमेंट मिळवलेले आहेत ह्या संदर्भातसुद्धा स्टेटमेंट ऑफ पर्पजमध्ये मेन्शन करायचं आहे. द SOP गिव्स यू अन अपॉर्च्युनिटी टू शो द स्पेशल क्वालिटीज विच मेक यू डिस्टिंक्ट फ्रॉम अदर्स. इतर व्यक्तींच्या मानाने, इतर विद्यार्थ्यांच्या मानाने तुमच्यामध्ये अशी कोणती गुणवत्ता आहे की ती गुणवत्ता इतरांपेक्षा वेगळी आहे, निराळी आहे. या संदर्भात तुम्हाला SOPमध्ये लिहिण्याची आवश्यकता आहे. द SOP फॉर अंडर ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट अँड डॉक्टरेट लेवल वुड बी डिफरंट. SOP लिहित असताना तुम्हाला अंडर ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट अँड डॉक्टरेट, थोडक्यात PhD लेवलसाठी तुम्हाला वेगळ्या प्रकारे लिहावं लागेल. द SOPs डिफर अकॉर्डिंग टू दी रिक्वायरमेंट. SOP लिहित असताना ज्याप्रमाणे रिक्वायरमेंट असेल त्या रिक्वायरमेंटनुसार तुम्हाला SOPमध्ये बदल करावा लागेल. राईट द स्टेटमेंट ऑफ पर्पज इन क्लिअर अँड लुसिड लँग्वेज. ओके, स्टेटमेंट ऑफ पर्पज लिहित असताना तुम्हाला सोप्या भाषेमध्ये आणि स्पष्ट लिहावं लागणार आहे. डू नॉट मेक स्पेलिंग ऑर कन्सन्ट्रेशन मिस्टेक. ओके, तुम्हाला स्पेलिंग मिस्टेक त्याचबरोबर ग्रॅमॅटिकल मिस्टेक करून चालणार नाही. युअर पर्पज ऑफ चूजिंग दिस पर्टिक्युलर कोर्स अँड युनिव्हर्सिटी शुड बी इन अकॉर्डन्स विथ युअर करिअर. तुमचं जे करिअर आहे ह्या करिअरशी निगडीत तुम्ही विशिष्ट विद्यापीठामध्येच ॲडमिशन का घेणार आहात तर त्या संदर्भात तुम्हाला माहिती SOPमध्ये लिहिण्याची आवश्यकता आहे. रिमेंबर दॅट युअर पर्सनॅलिटी इज रिफ्लेक्ट थ्रू दिस. ज्यावेळेस तुम्ही SOP लिहित असताना तुमची जी पर्सनॅलिटी आहे ही पर्सनॅलिटी त्या SOPमधून दिसते. थोडक्यात ज्यावेळेस त्या विद्यापीठाची कमिटी तुमचा SOP वाचेल, स्टेटमेंट ऑफ पर्पज वाचेल तर त्यावेळेस तुमची जी पर्सनॅलिटी आहे ही पर्सनॅलिटी रिफ्लेक्ट होईल. हायलाईट युअर क्वालिटीज, लाईफ एक्सपिरियन्सेस इन सच अ वे दॅट युअर ॲप्लिकेशन शुड स्टँड आउट फ्रॉम द रेस्ट. तुम्हाला तुमच्या ज्या क्वालिटी ज्या आहेत, गुणवत्ता आहेत, ह्या गुणवत्ता हायलाईट कराव्या लागणार आहेत. त्याचबरोबर तुमच्या आयुष्यामध्ये जे अनुभव तुम्ही घेतलेले आहेत तर हे अनुभव SOPमध्ये मांडण्याची आवश्यकता आहे. फॉर्मॅट ऑफ दी SOP लिहित असताना फॉर्मॅट सांगितलेला आहे. हा फॉर्मॅट पुढील प्रमाणे आहे. वास्तविक तुम्हाला SOP लिहित असताना 500 शब्दामध्ये SOP लिहायचं आहे आणि 5 ते 6 पॅरेग्राफमध्ये तुम्हाला SOP लिहावं लागणार आहे. सो फॉर्मॅट ऑफ दी SOP. फर्स्ट पॅराग्राफ, पहिल्या पॅराग्राफमध्ये तुम्ही काय लिहिणार त्या संदर्भात पुढे माहिती दिलेली आहे. बिगिन विथ युअर इंट्रोडक्शन. SOP लिहित असताना पहिल्या पॅराग्राफमध्ये तुम्हाला स्वतःची ओळख करून द्यायची आहे. टॉक अबाउट युअर पर्सनल बॅकग्राऊंड, युअर मेंटल मेकअप अँड युअर एम इन लाईफ.
तुमच्या पर्सनल बॅकग्राऊंडबद्दल लिहायचं आहे. युअर मेंटल मेकअप, तुम्ही त्या कोर्ससाठी कशा प्रकारे प्रिपेअर केलेलं आहे, मेंटली प्रिपेअर झालेला आहात. अँड एम इन लाईफ, तुमच्या जीवनाचं एम काय आहे, ध्येय काय आहे, त्या संदर्भात तुम्हाला पहिल्या पॅरेग्राफमध्ये लिहायचं आहे. सेकंड पॅरेग्राफ, इट शुड स्पीक अबाउट व्हाय यू विश टू जॉईन दिस स्पेसिफिक प्रोग्राम कोर्स युअर एरिया ऑफ इंटरेस्ट. सेकंड पॅरेग्राफमध्ये तुम्हाला लिहायचं आहे की जो विशिष्ट कोर्स तुम्ही निवडलेला आहे, ह्या कोर्ससाठी तुम्ही जॉईन का होणार आहात आणि हा कोर्स तुम्ही का निवडणार आहात. ह्या कोर्सशी निगडीत तुमचे जे काही इंटरेस्ट आहेत, हे इंटरेस्ट तुम्हाला सेकंड पॅरेग्राफमध्ये लिहिण्याची आवश्यकता आहे, लिहावं लागणार आहे. इन द थर्ड पॅरेग्राफ, राईट अबाउट युअर क्वालिटीज दॅट वुड बी हेल्पफुल ऑर सुटेबल फॉर दिस करिअर गोल ऑर ऑब्जेक्टिव्ह. तुमच्यामध्ये असणारे जे काही गुणवत्ता आहेत, ह्या गुणवत्तांचा फायदा, मदत तुम्हाला जे तुमचं ध्येय गाठायचं आहे, ह्या ध्येयासाठी कशा प्रकारे होणार आहेत, ह्या संदर्भात तुम्हाला तिसऱ्या पॅरेग्राफमध्ये लिहायचं आहे. शो हाऊ युअर हॉबीज अँड एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज वुड बी हेल्पफुल इन स्ट्रेंथनिंग युअर गोल. तुमचं ध्येय पूर्ण करण्यासाठी तुमच्या ज्या हॉबीज आहेत, तुमचे जे छंद आहेत, हे छंद आणि एक्स्ट्रा को करिक्युलर ॲक्टिव्हिटी आहेत, ह्या एक्स्ट्रा को करिक्युलर ॲक्टिव्हिटी तुमच्या ध्येयासाठी कशा प्रकारे फायदेशीर ठरणार आहेत, ह्या संदर्भात तुम्हाला तिसऱ्या पॅरेग्राफमध्ये लिहायचं आहे. फोर्थ पॅरेग्राफ, डू मेन्शन युअर एक्सपिरियन्स इन दिस फील्ड ऑर एनी इंटर्नशिप प्रोजेक्ट यू हॅव डन. विशिष्ट कोर्सला ॲडमिशन घेण्यापूर्वी तुम्ही ह्या अगोदर एखादा इंटर्नशिप केलेली होती का, एखाद्या प्रोजेक्टमध्ये तुम्ही सहभागी झालेला होता का. मग तो इंटर्नशिप 1 महिन्याचा असेल, 2 महिन्याचा असेल किंवा 15 दिवसाचा असेल, तर ह्या फील्डबद्दल तुम्हाला अनुभव आहे का, ह्या संदर्भात चौथ्या पॅरेग्राफमध्ये लिहायचं आहे. यू कॅन स्टेट समथिंग विच मेक्स यू डिस्टिंक्ट फ्रॉम दी अदर ॲप्लिकंट. इतर विद्यार्थ्यांपेक्षा तुम्ही वेगळं कसे आहात, तुमच्यामध्ये कोणती गुणवत्ता चांगली आहे, ह्या संदर्भात माहिती तुम्हाला चौथ्या पॅरेग्राफमध्ये पटवून द्यायची आहे. देन फिफ्थ पॅरेग्राफ, स्टेट हाऊ ॲडमिशन टू दिस पर्टिक्युलर कोर्स युनिव्हर्सिटी वुड बी बेनिफिशियल टू यू अँड हाऊ यू लुक ॲट इट फ्रॉम अ पर्स्पेक्टिव्ह. ज्यावेळेस तुम्ही विशिष्ट कोर्सला ॲडमिशन घेणार, तर त्यावेळेस त्या विद्यापीठामध्ये तुम्ही जो कोर्सला ॲडमिशन घेतलेला आहे, ह्या कोर्स पूर्ण करत असताना तुम्हाला कशा प्रकारे फायदा होणार आहे आणि त्या विद्यापीठामध्ये तुम्ही कोर्स पूर्ण करत असताना त्या विद्यापीठात तुम्ही कशा प्रकारे त्या विद्यापीठाचा फायदा करून घेणार आहात किंवा जे काही हायली क्वालिफाय प्रोफेसर असतील यांचं मार्गदर्शन तुम्ही कशा प्रकारे घेणार आहात, ह्या संदर्भात तुम्हाला 5व्या पॅरेग्राफमध्ये लिहायचं आहे. देन सॅम्पल स्टेटमेंट ऑफ पर्पज. आपल्या कोर्सबुकमध्ये 2 सॅम्पल दिलेले आहेत. पहिलं सॅम्पल आपण डिस्कस करणार आहोत. आता आपण बघितलं की फॉर्मॅट पाहिला. ह्या फॉर्मॅटमध्ये पहिला पॅरेग्राफ आहे. ह्या पहिल्या पॅरेग्राफमध्ये काय घ्यायचं आहे, तर ह्या संदर्भात आपण बघितलं. सॅम्पलमध्ये दिलेलं आहे की पहिला पॅरेग्राफ तुम्ही काळजीपूर्वक वाचायचा आहे, पूर्ण सॅम्पल काळजीपूर्वक वाचायचा आहे. मी तुम्हाला पहिल्या पॅरेग्राफमध्ये काय दिलेलं आहे तेवढं सांगणार आहे. पहिल्या पॅरेग्राफमध्ये दिलेलं आहे की बिगिनिंग विथ इंट्रोडक्शन. जो विद्यार्थी स्टेटमेंट ऑफ पर्पज लिहितो, ह्या विद्यार्थ्यांनी पहिल्या पॅरेग्राफमध्ये काय घेतलेलं आहे, बिगिनिंग विथ इंट्रोडक्शन. स्वतःची थोडक्यात ओळख करून दिलेली आहे की 10 वर्षाचा असताना वडिलांसोबत ते एका ठिकाणी ट्रिपला चाललेले होते. तर त्यावेळेस त्यांची कार अचानक बंद पडली आणि कार बंद पडल्यानंतर वडील त्या कारमधनं उतरतात आणि बोनेट खोलतात. बोनेट खोलल्यानंतर ती कार त्या इंजिनला काहीतरी करतात आणि कार सुरू होते. इथून जो विद्यार्थी आहे, ह्या विद्यार्थ्याच्या मनामध्ये एक विचार आला की मेकॅनिकल इंजिनियर आपण करू शकतो. कारण त्याचे जे वडील होते, हे वडील मेकॅनिकल इंजिनियर होते. मेकॅनिकल इंजिनियर असल्यामुळे त्यांनी ती गाडी पटकन दुरुस्त केली. थोडक्यात इंट्रोडक्शन सांगितलेलं आहे.
आणि तिथे काय त्याचं ध्येय होतं, स्वप्न होतं, ह्या स्वप्नाचं बीज कसं रुजलं गेलं त्या संदर्भात पहिल्या पॅराग्राफमध्ये दिलेलं आहे. थोडक्यात पर्सनल बॅकग्राऊंडबद्दल दिलेलं आहे. मेंटल मेकअप, मनाची त्या ध्येयाबद्दलची जी तयारी आहे ह्या तयारीबद्दल ह्या पॅराग्राफमध्ये सांगितलेलं आहे. एम इन लाईफ, जीवनातलं जे काही ध्येय आहे ह्या ध्येयाबद्दल ह्या पॅराग्राफमध्ये मेन्शन केलेलं आहे. सेकंड पॅराग्राफमध्ये सांगितलेलं आहे की वाय ही विश टू जॉईन दिस स्पेसिफिक कोर्स एरिया ऑफ इंटरेस्ट, की विशिष्ट कोर्ससाठी त्या विद्यार्थ्याला ॲडमिशन का घ्यायचं आहे आणि ॲडमिशन घेत असताना त्याचा जो काही एरिया ऑफ इंटरेस्ट आहे ह्या एरिया ऑफ इंटरेस्टशी निगडीत त्यांचं जे ध्येय आहे हे ध्येय ह्या पॅराग्राफमध्ये सांगितलेलं आहे. तुम्ही काळजीपूर्वक हा पॅराग्राफ वाचल्यावर तुमच्या लक्षात येईल. देन थर्ड पॅराग्राफमध्ये सांगितलं आहे की ॲबिलिटी दॅट वुड बी हेल्पफुल ऑर सुटेबल फॉर दिस करिअर गोल ऑर ऑब्जेक्टिव्ह, की तुमच्यामध्ये जी ॲबिलिटी आहे ही ॲबिलिटी सांगितलेली आहे. त्याचबरोबर हॉबीज अँड एक्स्ट्रा को करिक्युलर ॲक्टिव्हिटी वुड बी हेल्पफुल इन स्ट्रेंथनिंग युअर गोल. तिसऱ्या पॅराग्राफमध्ये अजून दुसरं काय मेन्शन केलं आहे की तुमचे जे हॉबीज आहेत, तुमचे जे छंद आहेत, एक्स्ट्रा को करिक्युलर ॲक्टिव्हिटीज आहेत, त्याच्यामध्ये ज्यावेळेस तुम्ही वाचाल त्यावेळेस लक्षात येईल की जो विद्यार्थी आहे हा विद्यार्थी गरजू लोकांना मदत करतो, त्याचबरोबर झाडांचे प्लांटिंग करतो, झाडांची लागवड करतो. अशा प्रकारचे एक्स्ट्रा को करिक्युलर ॲक्टिव्हिटी किंवा हॉबीज ह्या पॅराग्राफमध्ये मेन्शन केलेले आहे. तुम्हालासुद्धा स्टेटमेंट ऑफ पर्पज लिहित असताना तिसऱ्या पॅराग्राफमध्ये काय लिहायचं आहे तर हॉबीज किंवा एक्स्ट्रा को करिक्युलर ॲक्टिव्हिटीबद्दल तुम्हाला लिहायचं आहे आणि ह्या ॲक्टिव्हिटी तुमच्या गोलसाठी किती फायदेशीर आहेत हे पटवून द्यायचं आहे. देन फोर्थ पॅराग्राफमध्ये म्हटलं आहे की his experience of his field or any internship project he has done. चौथ्या पॅराग्राफमध्ये म्हटलेलं आहे की त्या विद्यार्थ्याला कोर्स घेण्यापूर्वी त्या कोर्सशी निगडीत दुसरा एखादा इंटर्नशिप किंवा 15 दिवसाची, महिनाभराची किंवा 6 महिन्याची इंटर्नशिप त्याने केलेली होती का, किंवा त्या कोर्सशी निगडीत एखादा प्रोजेक्ट त्याने हाती घेतलेला होता का, ह्या संदर्भात ह्या पॅराग्राफमध्ये माहिती सांगितलेली आहे. आणि दुसरी गोष्ट असं की विच मेक यू डिस्टिंक्ट फ्रॉम दी अदर ॲप्लिकंट, की तुम्ही इतरांपेक्षा कसं वेगळं आहात ह्या संदर्भात तुम्हाला चौथ्या पॅराग्राफमध्ये तुम्हाला मेन्शन करायचं आहे. देन पाचव्या पॅराग्राफमध्ये म्हटलेलं आहे की तुम्ही ज्या विद्यापीठामध्ये ॲडमिशन घेणार आहात तर त्या विद्यापीठामध्ये ॲडमिशन घेतल्यानंतर तुम्ही कशा प्रकारे अभ्यास करणार आहात, त्या विद्यापीठामध्ये असणारे जे काही हायली क्वालिफाईड लेक्चरर असतील, जे प्रोफेसर असतील, यांचं तुम्ही कशा प्रकारे बेनिफिट घेणार आहात आणि विद्यापीठासाठी तुम्ही कसं फायदेशीर ठरणार आहात ह्या संदर्भात तुम्हाला 5व्या पॅराग्राफमध्ये लिहायचं आहे. देन 6वा पॅराग्राफ, आय बिलीव्ह दॅट UK इज द आयडियल लोकेशन फॉर माय चॉईस ऑफ स्टडी as it is known to have the best university for engineering offering top-notch facility in research, design and manufacture. The UK has some of its greatest companies which pioneer automotive engineering to what it is today. For example, Aston Martin and Jaguar Land Rover. I hope to secure admission that will provide me with the opportunity to fulfill my dream. 6व्या पॅराग्राफमध्ये तुम्हाला विनंती करायची आहे की विशिष्ट विद्यापीठामध्ये ॲडमिशन मिळाल्यानंतर मला त्याचा फायदा कसा होणार आहे आणि ह्या विद्यापीठामध्ये ॲडमिशन मिळाल्यानंतर मी तुमचा खूपच ऋणी असणार आहे, आभारी असणार आहे, ह्या संदर्भात तुम्हाला शेवटच्या पॅराग्राफमध्ये लिहायचं आहे. द की पॉईंट्स टू रिमेंबर, काही गोष्टी तुम्ही लक्षात ठेवल्या पाहिजेत स्टेटमेंट ऑफ पर्पज लिहित असताना. ह्या गोष्टी पुढीलप्रमाणे आहेत. फर्स्ट पॅराग्राफ, पहिल्या पॅराग्राफमध्ये तुम्हाला काय लिहायचं आहे, युअर इंट्रोडक्शन, तुमचं स्वतःची ओळख करून द्यायची आहे, अँड युअर इंडस्ट्रियल इंट्रोडक्शन अँड लेटिंग देम नो दॅट यू वॉन्ट टू परस्यू अ ग्रॅज्युएट मेजर.
तुम्हाला इंडस्ट्रियल एरियामध्ये जो अनुभव असेल किंवा थोडक्यात तुम्हाला माहिती असेल त्याबद्दल तुम्ही पहिल्या पॅराग्राफमध्ये लिहायचं आहे. सेकंड पॅराग्राफ, इंट्रोडक्शन टू अंडरग्रॅज्युएट अँड हाऊ इट इम्प्रूव्ह युअर स्किल अँड मेन्शन युअर अकॅडमिक अँड युअर बॅकग्राऊंड विच मेड यू परस्यू धिस मेजर. तुमच्यामध्ये असणारे जे काही स्किल आहे, अकॅडमिक तुमचा बॅकग्राऊंड आहे, त्या बॅकग्राऊंडबद्दल तुम्हाला दुसऱ्या पॅराग्राफमध्ये लिहिण्याची आवश्यकता आहे. देन थर्ड पॅराग्राफ, युअर अकॅडमिक प्रोजेक्ट. तुम्ही अकॅडमिकमध्ये असताना कोणकोणत्या गोष्टी केलेल्या आहेत, कोणकोणत्या प्रोजेक्टमध्ये सहभागी झालेला होतात, ह्या संदर्भात तुम्हाला तिसऱ्या पॅराग्राफमध्ये लिहायचं आहे. फोर्थ पॅराग्राफ, इंटर्नशिप. की विशिष्ट डिग्रीला किंवा विशिष्ट कोर्सला ॲडमिशन घेण्यापूर्वी तुम्ही इंटर्नशिप केलेली आहे का, त्या संदर्भात चौथ्या पॅराग्राफमध्ये तुम्हाला लिहायचं आहे. फिफ्थ पॅराग्राफ, एनी अदर रिसर्च वर्क अँड अचिव्हमेंट ऑर एक्स्ट्रा करिक्युलर. तुम्ही एक्स्ट्रा करिक्युलर अचिव्हमेंटमध्ये काही अचिव्हमेंट मिळवलेल्या आहेत का, किंवा रिसर्चमध्ये तुम्ही अचिव्हमेंट मिळवलेल्या आहेत का, ह्या संदर्भात तुम्हाला पाचव्या पॅराग्राफमध्ये लिहायचं आहे. सिक्स्थ पॅराग्राफ, फायनल नोट मेन्शनिंग हाऊ देअर ग्रॅज्युएट प्रोग्राम हेल्प यू अँड प्रोफेसर whom you want to work under and how their research interest incline with your and thank them for considering your application. सहाव्या पॅराग्राफमध्ये तुम्हाला मेन्शन करायचं आहे की विशिष्ट कोर्ससाठी तुम्हाला विशिष्ट विद्यापीठामध्ये, नामांकित विद्यापीठामध्ये ॲडमिशन मिळाल्यानंतर तेथील जे काय प्रोफेसर वर्ग आहेत, विद्यापीठामधलं वातावरण असेल, तिथलं जे काही एज्युकेशन असेल, ह्या एज्युकेशनचा तुम्हाला फायदा कसा होणार आहे, आणि ज्यावेळेस तुम्हाला त्या विद्यापीठामध्ये ॲडमिशन मिळणार आहे किंवा जी कमिटी आहे, ही कमिटी SOP वाचणार आहे, तर वाचत असताना तुम्ही त्यांचं आभार मानायचे आहे की तुम्ही माझं SOP काळजीपूर्वक वाचाल आणि ह्या SOPबद्दल मला खात्री आहे की माझी जे काही पर्सनॅलिटी आहे, ही पर्सनॅलिटी ह्या SOPमधनं रिफ्लेक्ट होईल. या संदर्भात तुम्हाला आभार मानायचे आहेत त्या विशिष्ट कमिटीची किंवा विशिष्ट विद्यापीठाचा. देन टिप्स फॉर रायटिंग SOP. काही टिप्स आहेत SOP लिहित असतानाच्या. पुट युअर सेल्फ ऑन द पेज. तुम्ही एक पेज घ्या. बिफोर रायटिंग थिंक अँड रिथिंक अबाउट SOP. लिहिण्यापूर्वी तुम्हाला काळजीपूर्वक विचार करून लिहायचं आहे. थिंक फ्रॉम द पर्स्पेक्टिव्ह ऑर युनिव्हर्सिटी. विशिष्ट विद्यापीठामध्ये तुम्हाला ॲडमिशन का घ्यायचं आहे, विशिष्ट कोर्सला विशिष्ट विद्यापीठामध्ये ॲडमिशन का घ्यायचं आहे, त्या संदर्भात तुम्हाला विचार करायचा आहे. राईट ऑल देज थिंग्स इन अ फ्लुएंट मॅनर. SOP लिहित असताना तुम्हाला ग्रॅमॅटिकल मिस्टेक किंवा स्पेलिंग मिस्टेक करायची नाही आहे. कीप युअर रायटिंग सिम्पल अँड इंटरॅक्टिव्ह. तुम्हाला SOP लिहित असताना अगदी सोप्या भाषेमध्ये आणि ॲट्रॅक्टिव्ह लिहायचं आहे. कलेक्ट ऑल द इन्फॉर्मेशन अबाउट कोर्स युनिव्हर्सिटी रिफ्लेक्ट इन युअर SOP. SOP लिहित असताना तुम्हाला ज्या विद्यापीठामध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे त्या विद्यापीठाबद्दलची माहिती असणं आवश्यक आहे आणि ही माहिती तुम्हाला SOPमध्ये रिफ्लेक्ट करायची आहे, लिहायची आहे, जेणेकरून ती माहिती त्या कमिटीसमोर सादर होईल. जस्ट थिंक दॅट विच क्वेश्चन दॅट युनिव्हर्सिटी विल आस्क, ट्राय टू गिव्ह द ॲन्सर इन युअर ओन लँग्वेज. जे प्रश्न त्या ठिकाणी विचारले जाणार आहेत त्या संदर्भात तुम्हाला SOPमध्ये लिहायचं आहे आणि हे लिहित असताना तुम्ही तुमच्या भाषेमध्ये लिहायचं आहे. युअर SOP शुड रिफ्लेक्ट युअर वर्क अँड पर्सनॅलिटी. SOPच्या माध्यमातून तुमची जी काही पर्सनॅलिटी आहे, व्यक्तिमत्व आहे, हे व्यक्तिमत्व रिफ्लेक्ट होणार आहे. म्हणून SOP लिहित असताना काळजी घ्यायची आहे. शो युअर इंटरेस्ट इन दिस कोर्स प्रोग्राम. तुम्हाला त्या विशिष्ट कोर्स संदर्भात इंटरेस्ट कसा आहे हे SOPमध्ये पटवून द्यायचं आहे. एडिट, रीएडिट, रीरीड, बी सिम्पल अँड रीराईट. SOP शुड ग्रॅमॅटिकली करेक्ट. तुम्हाला पुन्हा लिहायचं आहे. एकदा लिहिल्यानंतर त्याच्यामध्ये काही मिस्टेक्स असतील तर तुम्ही पुन्हा लिहून काढायचं आहे. लिहिल्यानंतर पुन्हा वाचायचं आहे. वाचल्यानंतर त्याच्यामध्ये पुन्हा काही मिस्टेक असेल तर पुन्हा लिहून काढायचं आहे. SOP लिहित असताना तुम्हाला त्याच्यामध्ये ग्रॅमॅटिकल मिस्टेक करून चालणार नाही. अशा प्रकारे तुम्हाला SOP लिहायचं आहे.
आय होप दॅट की तुम्हाला SOP कसं लिहायचं या संदर्भात समजलं असेल. थँक्यू.